राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात आता कोल्हापूर जिल्ह्यातील जनआक्रोश अधिक तीव्र होताना दिसतोय। नव्या रेखांकनानंतर महामार्गामुळे बाधित होणाऱ्या गावांची संख्या वाढल्यानं शेतकरी, नागरिक आणि विविध राजकीय पक्ष एकवटले आहेत। आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चातून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखालील कोल्हापुरात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। दसरा चौकातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। हजारो शेतकरी, महिला, युवक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते। मोर्चात आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि अनेक नेत्यांनी सहभाग घेत सरकारच्या धोरणावर टीका केली। सातारापासून कोल्हापूरकडे येणारा आपला नेहमीचा नॅशनल हायवेचा रस्ता होईना झालाय। तिकडं कोकणातला गोव्याकडे जाणारा रस्ता होईना झालाय। या सरकारच्या हातात घेतलेल्या प्रकल्पाची पूर्तता होईना झाली आहे। हे प्रकल्प पूर्ण करण्याच्या आधी 1,00,000 कोटी रुपयाचा रस्ता करायला सरकार निघालेलं आहे। जणू काय सगळे महाराष्ट्रातले आणि देशातले प्रश्न संपलेले आहेत आणि रस्त्याशिवाय आता दुसरा कुठला प्रश्नच राहिलेला नाही, अशा आविर्भावात सत्ताधीश आज काम करतात। गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा ही आमची भूमिका आहे आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातला मोर्चा आम्ही या ठिकाणी काढलेला। मला वाटतं दडपशाही चाललेली आहे शासनाची, मोर्चा निघूच नाही यासाठी शासनाची दडपशाही चाललेली आहे। हा गरज नसलेला रस्ता आहे। या रस्त्याची काही एक आवश्यकता नाही। या रस्त्याला समांतर असणारा नागपूर रत्नागिरी रस्ता कोल्हापूरपर्यंत समांतर आहे आणि त्याच्यावर वाहतूक अतिशय तुरळक आहे। त्यामुळे गरज नसताना महाराष्ट्रावर 1,00,000 कोटी रुपयाचा कर्जाचा बोजा वाढवून हा रस्ता करायची गरज नाही, अशी आमची भूमिका पहिल्यापासून आहे। महामार्गासाठी सुपीक शेती संपादित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली। महिला शेतकऱ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत जमीन वाचवण्यासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। आमचं रान जातात, मग आम्ही खायचं काय? आमची पोरं ढोरं 4 पाळून वैरण घालून दूध काढतात, मग ती बी बंद झाल्यावर आम्ही खायचं काय? आम्हाला काय नोकरी आहे का आमच्या पोराशनी? मग 1/2 एकर रान ती बी गेलं म्हणजे करणार काय? आम्ही मेलो तर चालेल, खरं तिथं आम्ही आडवं येणार। मला शक्तीपीठ रद्द झालं पाहिजे। आमची मुलं आहेत, आमची शेती जाणार, आम्ही काय खावा? आमचं शेतकरी आम्हाला शेती केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। माझी 1 एकर शेती जाणार आहे। मुलग्याचं लग्न कसं करायचं? पूर्ण परपंच उद्ध्वस्त, मी एकटाच होणार नाही, बरीच शेतकरी भूमिहीन होणार आहे। त्याच्यासाठी सरकार काय करणार आहे? हा खर्च रस्त्यावर करण्यापेक्षा राज्यातल्या शिवरायांच्या प्रत्येक गड किल्ल्यांसाठी 500 कोटी द्यावे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। या रस्त्याची काही गरज नाही। या रस्त्यामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहे। हा रस्ता बघितला तर पोवाळ तर पळते नावाचं गाव पन्हाळ्यातला आहे। हा चक्काईचे आराम दाखवलेला आहे। तिथली दत्त पाणी पुरवठा संस्था आहे, तिच्या शेकडो एकर जमीन त्या संस्थेखाली येते। शेतकरी जगतो त्या ठिकाणी ते जॅकवेल आणि सगळी शेती पाणी पुरवठ्याखालची उद्ध्वस्त होणार आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या या भयानक प्रकल्पाला आमचा विरोध राहील। जर सरकारने याच्यावरून जर आता शहाणपण नाही शिकलं तर 12 जिल्ह्यातले शेतकरी घेऊन विधानसभेत घुसण्याचं काम जे आहे हे शेतकरी करू शकतात। सरकारने शेतकऱ्यांना अंडर एस्टिमेट करू नये। दांडकं घेऊन यायला सांगितलं नव्हतं, उसाचे धाटं घेऊन यायला सांगितली होती। हे सर्व घेऊन शेतकरी पुढे आलेले आहेत आणि आम्ही एक वेळ रक्ताचे पाड वाहू पण 1 इंचही जमीन देणार नाही। प्रकल्पाचा खर्च 1,00,000 कोटींवर। राज्यातील 13 जिल्हे आणि 40 तालुके प्रकल्पात समाविष्ट। पूर्वी हा महामार्ग कोल्हापुरातील 59 गावांचा समावेश। नव्या रेखांकनानुसार 8 तालुके 73 गावांचा समावेश। शिरोळ तालुका पूर्णपणे वगळला। सुधारित आराखड्यात महामार्गाची लांबी 856.76 किलोमीटर। एकीकडे शेतकरी आणि विरोधी पक्ष प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरले असताना दुसरीकडे काही लोकप्रतिनिधींनी मात्र या महामार्गाला पाठिंबा कायम ठेवलाय। आमदार शिवाजीराव पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी यापूर्वी अनेकदा महामार्गामुळे विकासाला चालना मिळेल अशी भूमिका मांडली आहे। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गावरच्या मुद्द्यावर जिल्ह्यात राजकीय मतभेदही स्पष्टपणे दिसून येत आहेत। महामार्गाचं नवीन रेखांकन जाहीर झाल्यानंतर बाधित क्षेत्र वाढल्याचा दावा आंदोलकांकडून केला जातोय।
त्यामुळे हा विकासाचा नव्हे तर शेती, पर्यावरण आणि विस्थापनाचा प्रश्न बनलाय. वाढता विरोध पाहता सरकार या आंदोलनाची कितपत दखल घेणार आणि सुधारित आराखड्यावर पुनर्विचार करणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.